Good morning, dear students. Already we have started to discuss how to convert an active sentence into a passive sentence. And for that, we have solved few examples related to tense, simple tense and continuous tense. Now, we are going to discuss about perfect tense. Now, let's turn. दिलेलं सेंटेन्स जर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये असेल म्हणजे पूर्ण काळामध्ये असेल तर आपल्याला कसे बदल करायचे आहेत बघा. आता इथं एक वाक्य दिलेलं आहे तुमच्या समोर आहे. द थिफ हॅज स्टोलन द वॉच. आपण काय ओळखलेलं आहे? काळ आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता पॅसिव्हमध्ये कन्व्हर्जन करत असताना आता तुम्हाला सब्जेक्ट कोणता आहे आणि ऑब्जेक्ट कोणता आहे ऑलरेडी ओळखायला यायला लागलेलंच आहे. आता आपण बघा, पहिल्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट होता द थिफ आणि ऑब्जेक्ट आहे वॉच. ठीक आहे, मग ऑब्जेक्ट जो आहे तो कर्त्याच्या ठिकाणी आला, तो काय आहे बघा, द वॉच. इज इट ओके? आणि त्याच्यानंतर आपण काय लिहिलं मग, हॅव किंवा हॅजचं योग्य ते रूप आपल्याला वापरायचं आहे. प्लस बीन प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय होणार बघा, हॅज बीन स्टोलन. स्टोलन हे क्रियापदाचं तिसरं रूप आणि बायनी मुख्य वाक्यामधला कर्ता आपण इथं जोडला. इज इट ओके? मग सेंटेन्स काय झालं बघा, द वॉच हॅज बीन स्टोलन बाय द थिफ. नाउ लुक ॲट द सेकंड सेंटेन्स. अवर नेबर हॅज ब्रॉट अ नॅनो कार. कर्ता आहे अवर नेबर, कर्म आहे अ नॅनो कार, हॅज ब्रॉट म्हणजे काय आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करत असताना पहिल्यांदा येणार ऑब्जेक्ट अ नॅनो कार. त्याच्यासाठी आपण हॅव किंवा हॅजचं योग्य ते रूप वापरणार आहोत. म्हणजे आपण वापरलंय हॅज प्लस बीन प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आपण वापरलं. आणि बायनी मुख्य वाक्यामधला करता आपण इथं जोडला. सेंटेन्स काय झालं बघा, अ नॅनो कार हॅज बीन ब्रॉट बाय आर नेबर. ओके, मग की काय झाली बघा, ज्यावेळी प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलं ॲक्टिव्ह सेंटेन्स आहे आणि आपल्याला ते पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्यावेळी पहिल्यांदा येईल ऑब्जेक्ट, त्यानंतर हॅव किंवा हॅजचं योग्य ते रूप, त्यानंतर बीन, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल. इज इट ओके? म्हणजे जस्ट यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन दी टेन्स. दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा, एक तर तुम्हाला कर्ता आणि कर्म ओळखता आलं पाहिजे आणि त्यानंतर दिलेल्या वाक्याचा काळ ओळखता आला पाहिजे. जर तुम्ही व्यवस्थित काळ ओळखू शकला तर यातल्या कीच्या अनुषंगाने तुम्ही योग्य ते बदल करू शकता. नाउ लुक ॲट दी नेक्स्ट टाईप. दिलेलं सेंटेन्स जर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये असेल तर म्हणजे पूर्ण भूतकाळामध्ये असेल तर, सपोज ॲक्टिव्ह सेंटेन्स काय आहे, गौतम हॅड हेल्प्ड माय फ्रेंड. कर्ता गौतम आहे, कर्म आहे माय फ्रेंड ऑब्जेक्ट. आता इथं हॅड हेल्प्ड वापरलंय. हॅड हे हॅवचं भूतकाळी रूप आहे म्हणून हा काळ कोणता झाला, हॅड नंतर हेल्प्ड वापरलंय जे क्रियापदाचं तिसरं रूप आहे, हा काळ झाला पास्ट परफेक्ट टेन्स. इज इट ओके? आता आपण पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करतोय. माय फ्रेंड हॅड बीन हेल्प्ड बाय गौतम. ओके, सेम आपल्याला चेंजेस करायचे आहेत. आता काय केलं, ऑब्जेक्ट पहिल्यांदा वापरलंय, हॅड नंतर बीन वापरलंय, बीन नंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरलंय आणि बायनी मुख्य वाक्यातला करता आपण जोडला. नेक्स्ट सेंटेन्स, वी हॅड डन अवर वर्क. करता तुम्हाला माहीतच आहे, कर्मही माहीत आहे, वाक्याचा काळ काय कसा आहे ते ओळखतोय आपण. हॅड हे हॅवचं भूतकाळी रूप आहे, हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. डन, त्यानंतर पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन कशी होईल बघा, अवर वर्क म्हणजे ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेतलं, त्यानंतर हॅड बीन डन म्हणजेच पास्ट पार्टिसिपल आपण वापरलं आणि बाय अस. इज इट ओके? मग सेंटेन्स काय झालं, अवर वर्क हॅड बीन डन बाय अस.
Then our key is object plus had plus been plus past participle. वर काय आहे बघा, ऑब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस past participle. Slight changes there. Is it okay? I hope all of you are getting each and every example properly. Now, when active voice जे वाक्य आहे, now we will discuss some more examples. ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये मोडल ऑक्झिलरी असेल तर, आता त्याच्यासाठी तुम्हाला मोडल ऑक्झिलरीज कोणकोणते आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. इथं मी ग्रीन कलरनी हायलाईट केलेत बघा मोडल ऑक्झिलरीज. काय आहेत ते? कॅन, कुड, मे, माइट, शाल, शुड, विल, वुड. ओके, आता यांची की मी ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे. ऑब्जेक्ट प्लस मॉडल ऑक्झिलरी प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल. म्हणजे पहिल्यांदा ऑब्जेक्ट लिहायचं आहे, मग दिलेल्या वाक्यामधलं मॉडल ऑक्झिलरी लिहिणार आहात तुम्ही, मग बी लिहिणार आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप. आता ॲक्च्युअल आपण सेंटेन्सेस सॉल्व करू. फर्स्ट सेंटेन्स, आय कॅन स्पीक इंग्लिश. आय कॅन स्पीक इंग्लिश. आता बघा, आय हा कर्ता आहे, कॅन जे मी सर्कल केलंय ते मॉडल ऑक्झिलरी आहे, स्पीक इंग्लिश, इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे. आता पॅसिव्ह सेंटेन्सची आपण ज्यावेळी सुरुवात करतो त्यावेळी पहिल्यांदा आपण इंग्लिश घेणार, इंग्लिश, त्याच्यानंतर मॉडल ऑक्झिलरी जे कॅन आहे ते आपण इथं वापरलं, त्यानंतर आपण प्लस बी केलं, त्यानंतर पहिल्या दिलेल्या वाक्यातील जे मुख्य क्रियापद आहे त्याचं तिसरं रूप आपण इथं वापरलंय स्पोकन, आणि बायनी दिलेल्या वाक्यामधला करता आपण इथं जोडला. मग सेंटेन्स काय झाला बघा, इंग्लिश कॅन बी स्पोकन बाय मी. नेक्स्ट सेंटेन्स, वी मस्ट रिस्पेक्ट द एल्डर्स. वी करता आहे, द एल्डर्स ऑब्जेक्ट आहे, सर्कल केलेलं जे सर्कल ज्याला केलेलं आहे तो वर्ड म्हणजे मॉडल ऑक्झिलरी आहे. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन कशी होईल बघा, द एल्डर्स मस्ट बी रिस्पेक्टेड बाय अस. म्हणजे काय केलं, ऑब्जेक्ट पहिल्यांदा लिहिलं, त्यानंतर मॉडल ऑक्झिलरी लिहिलं, त्याच्यानंतर बी लिहिलं, त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल लिहिलं, त्यानंतर आपण बायनी करता जोडला. ओके, द एल्डर्स मस्ट बी रिस्पेक्टेड बाय अस. नेक्स्ट सेंटेन्स, आय शाल प्लक 2 फ्लावर्स. आय सब्जेक्ट आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट शोधलंय आपण 2 फ्लावर्स. आता ज्याला सर्कल केलंय तो वर्ड म्हणजे शाल, दॅट इज मॉडल ऑक्झिलरी, प्लक मेन वर्ब. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करत असताना पहिल्यांदा ऑब्जेक्ट घेतलं आपण, 2 फ्लावर्स आपण इथं पहिल्यांदा घेतलंय, 2 फ्लावर्स विल बी. विल हे मॉडल ऑक्झिलरी आपण वापरलंय. आपल्याला ऑब्जेक्टच्या अनुषंगाने इथं योग्य ते मॉडल ऑक्झिलरी वापरायचं आहे. त्यानंतर बी वापरलंय. प्लकचा तिसरं रूप आहे प्लक्ड, दॅट आय यूज्ड हिअर बाय मी. ओके, देन द सेंटेन्स इज 2 फ्लावर्स विल बी प्लक्ड बाय मी. नेक्स्ट सेंटेन्स, धीरा वुड पॉलिश शूज. धीरा सब्जेक्ट आहे, वुड हे मॉडल ऑक्झिलरी आहे, पॉलिश मेन वर्ब आहे, शूज हे ऑब्जेक्ट आहे. आता जेव्हा पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करतोय त्यावेळी पहिल्यांदा ऑब्जेक्ट घेतलं, दॅट इज शूज, मॉडल ऑक्झिलरी लिहिलं वुड, त्यानंतर बीचा वापर केला, पॉलिशचं तिसरं रूप आहे पॉलिश्ड, त्याचा आपण वापर केला, त्यानंतर बाय धीरा. ओके, देन सेंटेन्स इज शूज वुड बी पॉलिश्ड बाय धीरा. आता ॲक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. तर पहिल्यांदा इथं ग्रीन कलरमध्ये तुम्हाला की दाखवली आहे बघा, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल. म्हणजे वाक्याची सुरुवात लेटनी करायची आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट वापरायचं आहे, मग बी आणि त्यानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप. इट इज व्हेरी इझी. लेट्स डिस्कस सम एक्झाम्पल्स. फर्स्ट वन, पॉलिश माय शूज
नाईसली. पॉलिश माय शूज नाईसली. आता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की कर्म शोधायचं असेल तर व्हॉट हा प्रश्न विचारायचा. आता इथं करता तर नाहीच आहे, आपल्याला कर्म शोधायचं आहे. हे एक आज्ञार्थी वाक्य आहे. मग तुम्ही वाक्याला व्हॉट क्वेश्चन विचारायचा. व्हॉट शुड आय पॉलिश माय शूज. ओके, तुम्हाला इथं ऑब्जेक्ट मिळेल. आता माय शूज हे ऑब्जेक्ट आहे. ओके, मग आपण आता काय लिहिणार आहे बघा. पहिल्यांदा आपण लेट लिहिलं. आपण काय लिहिलं, पहिल्यांदा लेट लिहिलं, त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच माय शूज, त्यानंतर प्लस बी केलं, बी आपण इथे ॲड केलं. पॉलिशचं तिसरं रूप आपण इथे वापरलंय पॉलिश्ड, पास्ट पार्टिसिपल, आणि मग नाईसली. देन व्हॉट इज द सेंटेन्स? पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन इज लाईक दिस. लेट माय शूज बी पॉलिश्ड नाईसली. ओके, इट्स व्हेरी इझी. सेकंड सेंटेन्स, चेंज द व्हॉइस. व्हॉट शुड आय चेंज? द व्हॉइस. ऑब्जेक्ट मिळालं आपल्याला. आता आपण पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करतोय. वाक्याची सुरुवात लेटनी केली, ऑब्जेक्ट लिहिलं द व्हॉइस, त्यानंतर बी लिहिलं. आता इथं चेंज आहे, चेंजचं आपण पास्ट पार्टिसिपल वापरलं, चेंज्ड. आणि मग सेंटेन्स काय झालं? लेट द व्हॉइस बी चेंज्ड. ओके, नेक्स्ट सेंटेन्स, कॉल युअर डॉक्टर. टू whom शुड आय कॉल? व्हॉट किंवा whom हा प्रश्न आपल्याला विचारायचा असतो. तर कुणाला बोलवायचं आहे? डॉक्टरना. ओके, मग वाक्याची सुरुवात लेटनी केली पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनमध्ये, युअर डॉक्टर, त्याच्यानंतर आपण लिहिलं युअर डॉक्टर, त्यानंतर बी, आणि कॉलचं आपण तिसरं रूप कॉल्ड म्हणजेच पास्ट पार्टिसिपल वापरलं. मग सेंटेन्स काय झालं बघा, लेट युअर डॉक्टर बी कॉल्ड. इज इट ओके? आज्ञार्थी वाक्य असेल तर आपल्याला लेटचा वापर करायचा आहे आणि लेट नंतर आपण ऑब्जेक्ट लिहिणार आहोत. या पद्धतीने आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसची भरपूर उदाहरणं सोडवायची आहेत, ज्याच्या अन्वये आपल्याला एक्झाममध्ये सदरचा क्वेश्चन अगदी व्यवस्थितपणे सोडवता येईल. थँक्यू.